ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार पाहायला मिळतोय। सेन्सेक्स 2226 अंकांनी घसरला तर निफ्टी 742 अंकांनी घसरलाय। एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 19 लाख कोटींचा चुराडा झालाय। आज भारतातले शेअर बाजार 4% अधिक कोसळले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगातून होणाऱ्या मालावर आयात कर लावल्यामुळे किंवा वाढवल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांवर होणं स्वाभाविक आहे। अमेरिकेतल्या शेअर बाजारांमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास 8 ते 10% इतकी घसरण झाली आणि 6.5 लाख कोटी डॉलर गुंतवणूकदारांचे बुडाले। आज तीच परिस्थिती भारतात येताना दिसते, पण केवळ भारतातच नाही तर आशिया खंडात सगळीकडे शेअर बाजारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। तर सेन्सेक्स 2226 अंकांनी घसरलेला आहे तर निफ्टी 742 अंकांनी घसरल्याचं कळतं। एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 19 लाख कोटींचा चुराडा झालाय। मोदी परदेशात आहेत, फिरतायत, त्यांना देशामध्ये काय कोसळलंय याचं काय पडलंय? ते 20,000 कोटीच्या आलिशान विमानातून फिरतायत, परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठ्या मारतायत। करमणुकीच्या नादामध्ये संजय राऊतांनी कमीत कमी अर्थशास्त्र या विषयावर बोलू नये। मान्य आहे, आज भारतातल्या दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर मार्केटची मोठी पडझड झालेली आहे। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण बघितलं तर आपल्या इथली पडझड ही सर्वात कमी आहे। त्याचं कारण असं आहे, अमेरिकेने ट्रम्प सरकारने जे काही टॅरिफ्स इम्पोज केले आहेत ते भारतावर सर्वात कमी आहे, 26% आहे। एफटीएच्या माध्यमातून आपण लवकरच या परिस्थितीवर मात करू, आपल्याला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस येतील याची मला खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।